आणि आता स्पीड न्यूजला सुरुवात करूयात। आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। रशिया आणि युक्रेनची आज पुन्हा बैठक होणार आहे। आज चर्चेची दुसरी फेरी आहे। पहिल्या फेरीतील चर्चा ही निष्फळ ठरली होती, तर आजच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 7वा दिवस आहे आणि आता रशियानं युक्रेनमधील खेर्सॉन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केलेला आहे, तर दुसरीकडे खार्किव आणि कीवमध्ये जोरदार बॉम्ब हल्ले सुरू आहेत। खेर्सॉनमधील बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। शहरातील एका इमारतीला लक्ष्य करण्यात आले। युक्रेनच्या खार्किवमध्ये रशियानं मोठा हल्ला केलेला आहे। या हल्ल्यात 21 जण ठार झाले असून 100 नागरिक जखमी झालेले आहेत। रशियाकडून खार्किवच्या अनेक भागात जोरदार हल्ले करण्यात आलेले आहेत। भारतीय नागरिकांनी खार्किव तातडीनं सोडावं। भारतीय दूतावासानं नवी नियमावली जारी केली आहे। खार्किव सोडून पोसोचिन बाबये या ठिकाणी पोहोचावं असे आदेश देण्यात आलेले आहेत। रशियन सैन्यानं खार्किवच्या मध्यवर्ती चौकात आणि नागरी भागात बॉम्ब हल्ला केलाय। युक्रेनच्या अध्यक्षांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। या हल्ल्यानंतर इमारतींचं मोठं नुकसान झालंय, तर सर्वत्र मातीचे ढिगारे पाहायला मिळतायत। रशियानं युक्रेनची राजधानी कीववर केलेल्या आक्रमणानंतर कीवमधील स्वयंसेवक पुढे येत डॉक्टर, सैन्य आणि गरजूंसाठी अन्न आणि अत्यावश्यक साधनांची मदत गोळा करून वितरित करत आहेत। विशेष म्हणजे आठवड्याच्या शेवटी कर्फ्यू घोषित झाल्यानंतर सर्वत्र मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं, कारण रहिवाशांना बंकर आणि घरं सोडण्यास बंदी घालण्यात आली होती। रशियन सैन्यानं मंगळवारी युक्रेनमधील निवासी भागांवर देखील हवाई हल्ले केल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं। हल्ल्यामुळे युक्रेनच्या झायटोमीर शहरातील अनेक भागात आगीचे लोळ पसरले होते। या आगीला अग्निशमन दल लढा देत होता, तर युक्रेनच्या आपत्कालीन सेवेनं एका निवेदनात म्हटलं आहे की राजधानी कीवपासून सुमारे 140 किलोमीटरवर पश्चिमेकडील शहरात 10 इमारतींचं नुकसान झालंय। रशियानं युक्रेनची राजधानी कीववर केलेल्या आक्रमणानंतर तिथले प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आलेले आहेत। मात्र प्राण्यांना बाहेर काढण्याची कोणतीही योजना अद्याप करण्यात आलेली नाही। प्राणी संग्रहालयात हत्ती, उंट आणि गोरिलांसह 4000 प्राण्यांचा समावेश आहे। रशियानं युक्रेनमधील मॅरिपोल शहरावर देखील हल्ला चढवलाय। रशियाकडून प्रचंड गोळीबार होत असल्यानं अनेक नागरिक गंभीर जखमी झाले, तर रशियानं केलेल्या तुफान गोळीबारामुळे जखमींना तसंच प्रसूती रुग्णालयातील महिलांना आपल्या बाळांसह रुग्णालयाच्या तळघरातच राहून उपचार घ्यावे लागतायत। रशियन सैन्यानं युक्रेनला घेरल्यानंतर रशियन सैन्याचा सामना करण्यासाठी आता सर्वसामान्य जनता पुढे येत आहे। युक्रेनमधील डॅनिप्रो शहरातील नागरिकांनी सैनिकी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे। बंदुका हाताळण्यापासून ते ग्रेनेड टाकण्यापर्यंतचं मूलभूत प्रशिक्षण घेत आहेत। युक्रेनच्या प्रादेशिक संरक्षण दलात सामील होण्यासाठी बरेच स्वयंसेवक पुढे येत आहेत। युक्रेनमधील झिटोमीरच्या शहरातील एका रुग्णालयाजवळच्या निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला केला गेला। या हल्ल्यात घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुग्णालयाचं देखील मोठं नुकसान झालंय। या हल्ल्यामध्ये रुग्णालय आणि इमारतींना आग लागली। अनेक नागरिक या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जाते। रशिया युक्रेनवर जमिनीवरून, आकाशातून, समोरून, समुद्रातून सतत हल्ले करतंय, तर बॉम्ब, क्षेपणास्त्र, गोळ्यांचा वर्षाव करतंय। रशियानं आपल्या शस्त्रांनी युक्रेनमध्ये कहर केला। या युद्धात अनेक प्राणघातक शस्त्रांपासून ते हायटेक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात आलाय। रशियन संरक्षण मंत्रालयानं सोमवारी फुटेज प्रसिद्ध केलंय। या फुटेजच्या माध्यमातून त्यांचा दावा आहे की युक्रेनमध्ये एरोस्पेस फोर्सेसचं हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलं आहे। या फुटेजनुसार हे चॉपर शेतात आणि निवासी भागांवरून उड्डाण करताना आणि शेतात उतरताना दिसून येत आहेत। युक्रेन सैनिकांनी रशियाचे 5300 पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय। तसंच रशियाची 29 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा देखील रशियाकडून करण्यात आलाय। एवढंच नाही, तर रशियाचे 29 हेलिकॉप्टर देखील पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय। तर युक्रेनच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न असलेले रशियाचे 191 रणगाडे हे उद्ध्वस्त करण्यात आले। युक्रेन आक्रमणाची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागते। जगभरातील अनेक वित्तीय संस्था आणि कंपन्यांकडून रशियावर निर्बंध घातले जात आहेत। अनेक उद्योगपती रशियामधून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत। युरोपच्या सेंट्रल बँकेनं रशियातील सर्व शाखा बंद केल्या आहेत। पॅरिसमध्ये राहत असलेल्या युक्रेनच्या समुदायानं मायदेशासाठी निधी जमवायला सुरुवात केलेली आहे। ज्यांना इच्छेविरोधात देश सोडून जावं लागतंय अशा नागरिकांसाठी या निधीचा वापर केला जाणार आहे। 1942 मध्ये पॅरिसमधल्या सेंट वोलोडिमिर द ग्रेटचे कॅथेड्रल पॅरिसच्या युक्रेनियन ग्रीक कॅथलिकांना
देण्यात आले आणि तेव्हापासून इथे उपक्रम राबवले जातात। पोलंडहून अनेक युक्रेनवासी ट्रेननं मायदेशी परत जात आहेत। प्रिझेमिसल शहरातून निघालेली ट्रेन लिव्ह आणि ओडेसा या युक्रेनियन शहरांमध्ये थांबते। आमच्या देशावर आमचं प्रेम आहे, म्हणूनच आम्हाला परत जायचंय, अशी प्रतिक्रिया देखील काही प्रवाशांनी दिली आहे। रशियाच्या आक्रमणाचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। इस्तानबुलमध्ये देखील युक्रेनियन नागरिक एकत्र आले होते। यावेळी त्यांनी रशियन हल्ल्याचा निषेध केला। या आंदोलकांपैकी अलेक्झांडर लिव्हेंटेसोव्ह आणि युलिया कोकाबिक यांनी राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर विश्वास व्यक्त केला। युक्रेनला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि रशियन आक्रमणाचा निषेध करण्यासाठी हजारो जॉर्जियन नागरिकांनी सोमवारी सलग 5व्या दिवशी तिबिलिसीमध्ये रॅली काढली। यावेळी तिबिलिसीच्या मध्यवर्ती भागात मोठी गर्दी जमा झाली होती। रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 300 बेल्जियम सैनिक मंगळवारी रोमानियामध्ये तैनातीची तयारी करताना दिसले। हे सैनिक नाटो रिस्पॉन्स फोर्समध्ये सहभागी होणार आहेत। युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रत्येक भारतीयाला मायदेशी परत आणण्याकरता केंद्र सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करतंय, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं। सोबतच केंद्र सरकार युक्रेन आणि रशियाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून यासाठी एक संपर्क केंद्र देखील स्थापन केलेलं आहे। महाराष्ट्रातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घाबरू नये, केंद्र सरकार आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास देखील त्यांनी दर्शवला। नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये राहणारी प्रथमा सावंत ही गेल्या 7 दिवसांपासून युक्रेनमध्ये अडकून पडलेली आहे। 24 तारखेला सुट्टीत मायदेशी परतत असताना युक्रेनवर बॉम्ब हल्ला सुरू झाल्यानं सर्व विमानं रद्द करण्यात आली। त्यामुळे प्रथमा कीव शहरात अडकून पडली, त्यामुळे तिचे पालक आता चिंतेत आहेत। युद्धभूमी युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेले असून त्यात मालेगावच्या ऋषभ देवरे याचा देखील समावेश आहे। ऋषभ तिथे अडकला आहे, त्यामुळे त्याचे पालक चिंतेत पडले असून त्यांना अश्रू अनावर होत आहेत। गेले काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येमध्ये घट होते। देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानं आता सरकारनं नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत। राज्यातल्या 14 जिल्ह्यात 4 मार्चपासून नाट्यगृह, सिनेमागृह, रेस्टॉरंट्स, पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं देखील 100% क्षमतेनं सुरू होणार आहेत, तर इतर जिल्ह्यात 50% क्षमतेची अट कायम होणार आहे। नवाब मलिक यांना हायकोर्टाकडून दिलासा अजूनही मिळालेला नाहीये। मुंबई हायकोर्टानं तातडीचा दिलासा देण्यास नकार दिलाय, तर नवाब मलिक यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे। मुंबईची दुसरी लाईफलाईन ठरणारी मेट्रो रेल्वेचा पाहणी दौरा आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला। गोरेगाव येथील आरे मेट्रो रेल्वे स्थानकात आज मेट्रो रेल्वेची चाचणी करण्यात येत आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढती वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार आहे। मुंबई उपनगरवासियांना याचा मोठा फायदा होणार आहे। मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात 650 कोटींचा फेरफार होणार असल्याची घोषणा स्थायी समिती अध्यक्षांनी केली होती। त्याला भाजपनं तीव्र विरोध केला। निवडणुकीनंतर नवीन नगरसेवक येणार असल्यानं सध्याच्या सभागृहानं हा निर्णय घेणं योग्य नाही, त्यामुळे पालिका आयुक्तांनी स्थायी समितीतील 650 कोटींचा फेरफार रद्द केलाय। देशाच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते महाराष्ट्रात घडतंय। दाऊदसोबत थेट व्यवहार केल्यासंदर्भात नवाब मलिकांना अटक झाली, मात्र जेलमध्ये गेल्यानंतर देखील राजीनामा घेतला नाही। हा निर्णय घेणारे शिवसेना प्रमुख आहेत, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर हा राजीनामा झालाच पाहिजे, यासाठी सभागृहात संघर्ष करत राहू, असा इशारा देखील फडणवीस यांनी दिला। राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली। मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा होणार नाही, तर मंत्री आणि आमदारांना अधिवेशनात 100% उपस्थित राहण्याचे आदेश दिले। नवाब मलिकांना झालेली अटक ही योग्य असून ईडीनं आपलं काम योग्य प्रकारे केल्याचं मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केलं। मलिकांचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीनं मलिकांना हिरो बनवू नये, असं मेंढे यांनी म्हटलं।
मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा माध्यमातून समोर आल्यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली। या संदर्भात आज विद्यापीठाचे अधिकारी आणि बीएमसी अधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली। नवे ग्रंथालय, परीक्षा भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह, मुलांचं वसतिगृह या 4 इमारती पुढच्या 15 दिवसात तयार झाल्या पाहिजेत असे आदेश यावेळी देण्यात आले। सीबीआय अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जबाब नोंदवणार आहे। यासाठी सीबीआय कोर्टाने सीबीआयला परवानगी दिलेली आहे। 3 ते 6 मार्च दरम्यान हा जबाब नोंदवला जाईल। याआधी देखील सीबीआयने अनिल देशमुखांचा जबाब नोंदवलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी आणि मराठी भाषेची अवहेलना करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। 9 मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी याबाबत राज्य सरकारने 23 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवलं होतं, पण राज्यपालांनी अद्याप त्या पत्राला प्रतिसाद दिलेला नाही। अर्थसंकल्प अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे। माझ्या आणि माझ्या मुलाच्या विरोधात कोणताही पुरावा आणि कागदपत्र नसताना गेले काही दिवस संजय राऊत हे माझ्या विरोधात विधान करतायत। त्याचा खुलासा देखील झालाय। या संदर्भातील अहवाल देखील सादर केलेला आहे। त्यामुळे हा विषय भरकटत नेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। तर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या सरकारवर कंट्रोल नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा या ऑफलाईन होणार आणि यासाठी परीक्षा नियंत्रक विभाग काम करतंय। त्यामुळे कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली। एसटीमुळे जर विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नसतील तर त्यासाठी सुद्धा पर्यायी व्यवस्था आम्ही करणार आहोत, असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं। शेतकऱ्यांना नोटीस न देता महावितरणानं वीज तोडल्यानं मावळमधील शेतकरी आक्रमक झालेत। वीज तोडल्याच्या निषेधार्थ आज वडगाव येथे शेतकऱ्यांनी पुणे मुंबई जुना महामार्ग रोखून धरला। यावेळी चर्चेला आलेल्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला। राष्ट्रीय महामार्ग नंबर 4 अर्थात जुना पुणे मुंबई महामार्ग भाजपने रोखून धरला। शेतकऱ्यांना विना नोटिसा देत वीज कनेक्शन तोडल्याचा आरोप करत भाजपने रास्ता रोको केला। वडगाव मावळच्या प्रवेशद्वारावर हा मोर्चा येऊन धडकला। त्यामुळे पुणे आणि मुंबईला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती। जोपर्यंत तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करत नाहीत तोपर्यंत बसून राहण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तसंच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन केलं। त्यानंतर महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला। अकोला तालुक्यातील गट ग्रामपंचायत बिरसिंगपूरमधील भ्रष्टाचारासंदर्भात अरुण घरडे यांनी अनेकदा तक्रारी केल्या, आंदोलन, उपोषण, धरणे दिले, मात्र गट ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सचिवावर कोणतीच कारवाई न झाल्याचा आरोप घरडे यांनी केलाय। ग्रामपंचायतीसाठी लागणारे साहित्य अवाच्या सव्वाभावाने विकत घेऊन ग्रामपंचायतीचे पैसे सरपंच आणि सचिवांनी लुटल्याचा आरोप घरडे यांनी केलाय। औरंगाबादकरांसाठी आता एक खुशखबर। औरंगाबादमध्ये आता अखंड गॅस पुरवठा होणार आहे। सध्या ज्या किमतीत गॅस मिळतोय त्याच्यापेक्षा असलेल्या किमतीत हा गॅस 30% कमी किमतीमध्ये गॅस मिळेल। तर पाईपलाईन मधून दिला जाणारा गॅस पूर्णपणे सुरक्षित असणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली आहे। अशुद्ध आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे भुसावळकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। गेल्या 6 वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कालबाह्य झालेल्या फिल्टर हाऊस मधूनच पाणी पुरवठा होतोय। कालबाह्य पाणी पुरवठ्यासाठी वारंवार करोडोंचा निधी देण्यात आला, मात्र परिस्थिती अजूनही तशीच आहे।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याचं सांगून पुण्यातील वाजे भागात राहणाऱ्या एकाची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली। या प्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठल वाघ आणि एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील विठ्ठल वाघ या आरोपीला अटक करण्यात आली। याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। फेरीवाला बनून सोसायट्यांमध्ये रेखी करून दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना ठाण्यातील कळवा पोलिसांनी अटक केली आहे। हे गुन्हेगार त्यांचं राहण्याचं ठिकाण वारंवार बदलत होते, त्यामुळे त्यांना शोधणं हे फार कठीण होतं। पोलिसांनी त्यांच्याकडून 12 तोळ सोनं असा 6 लाखांचा ऐवज जप्त केलाय। विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी 6 महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आले होते। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही या गावात आत्माराम ठोकर असं स्वतःच्या शेतात स्वतःच सरण रचून त्यांनी आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यांनी विधिवत पूजा अर्चना करून शेतात असलेले लाकडं एकत्र करून सरण रचले। माहिती मिळताच वेलतूर पोलीस घटनास्थळी दाखल होत मृतांचा पंचनामा केला। पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथे पाठवण्यात आलं आणि या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणीमध्ये डमी उमेदवार बसवला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप खलाटे यांनी तक्रार दिली। त्यानुसार 7 उमेदवारांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून 2 सख्ख्या भावांचा खून करण्यात आला। ही घटना नांदेड शहरातील देगाव चाळ भागात घडली। या घटनेत अन्य 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या प्रकरणी 7 आरोपींवर वजीराबाद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पाचोरा तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय विधवा महिलेला लग्नाचं आमिष दाखवून चुलत दिरानं महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अत्याचार तर केलाच, मात्र 73,64,60,000 आणि सोन्याचे दागिने घेऊन महिलेची फसवणूक केली। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात चुलत दीर आणि सासरे यांच्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्याच्या झोपडीवरील छपराला अचानक आग लागल्यानं आयुष्यभर जमा करून ठेवलेली नगदी रोकडसह संसार उपयोगी वस्तूंची जळून राख झाली आहे, तर 5 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील शेतवस्तीवर घडली। दरम्यान तात्काळ पंचनामा करून मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। 21 फेब्रुवारी रोजी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। दरम्यान वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय। शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे नदीमध्ये मगरीचं दर्शन झालं। सुमारे 13 फूट लांबीची ही मगर असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। आतापर्यंत या मगरीनं एक घोडा आणि अनेक शेळ्या मेंढ्या फस्त केलेल्या आहेत, त्यामुळे या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी होते। मोहरी पीक लागवडीचं शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं या अनुषंगानं वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नेतनसा येथील गजानन बाजड यांच्या शेतशिवारामध्ये मोहरी दिनाच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोहरी पिकाचे फायदे सांगण्यात आले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या गेहराइया या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दीपिकाचा आता नवा सिनेमा येतोय। या सिनेमामध्ये ती पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सोबत पडद्यावर दिसणार आहे। पठाण असं या सिनेमाचं नाव आहे। याबाबतची माहिती तिनं इंस्टाग्रामवरून दिलेली आहे। जॉन अब्राहम देखील या सिनेमामध्ये दिसणार आहे। पुढच्या वर्षी 25 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होईल। उनका नामकरण उनके साथ ही कर देते। सैराट या मराठी चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला आकाश ठोसर यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलेला आहे। झुंड हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी स्क्रीनिंग झाल्यानंतर आमिर संपूर्ण टीमला भेटला, त्याचा हा व्हिडिओ आहे। वन ऑफ द बेस्ट मोमेंट ऑफ झुंड जर्नी असं कॅप्शन त्यानं या व्हिडिओला दिलंय।
बाहुबली सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित चित्रपट राधेश्यामचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे। या चित्रपटात प्रभास बरोबर पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत आहे। या चित्रपटात प्रभासची 2 रूपं पाहायला मिळणार आहेत। एकात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे, तर दुसरी भूमिका रोमियोची पाहायला मिळणार आहे। ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा आहे। फिर से पढ़ो मेरा हाथ। दूसरी बार पढ़ने की आदत नहीं। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।